आज तुमच्या आमच्या गळ्यामध्ये माळ आहे. नवे नवे माझ्या स्त्रियांचं कपाळ कुंकवाने भरलेलं आहे, ते फक्त माझ्या शिवरायांमुळे. म्हणून कोणाला जरी हे आवडत नसेल, पण माझ्या अंतकरणाला ते आवडतं. म्हणून त्या ठिकाणी मी छत्रपती शिवरायांचे गुणगान गात असते आणि आजही गाणार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याचा डफावर थाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गाते गुणगान जिरहरी शिवप्रभूचे गाते गुणगान जिरहरी आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला वाट पिंडाला भारत मातेला शाहीराज साज चढविला पूर्ण करून शाहीर साजाला शाहीर देव्याने कद पवड्याला जिरहरी रहरी जिरहरी रहरी रहरी जिरहरी रहरी पोवाडा हा 5 मिनिटं 2 मिनिटं किंवा 15 मिनिटाचा नसतो. पोवाडा हा अर्धा 1 तास हा 1 तास वेळ भरपूर लागतो. म्हणून तो थोड्या वेळात कसा सादर करावा याचा मी विचार करते आहे. कोडाना किल्ला ते मुघलांच्या ताब्यात आहे. त्याला कसं ताबीज करायचंय म्हणून तान्हाजी वालुसरे आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न मागे सारून पुढे आले. 80 वर्षाचे शेलार बाबा वय न बघता पुढे आले, कारण कोडाना किल्ला ताबीज करायचा आहे. जाऊन पोहोचले कोडाना किल्ल्याजवळ आणि बघता तर काय कोंढाण्याचा उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर नाच किरकिर मोठी अवघड गडावर जावे तरी कसे दाखवे कुणीकडून फासे. आणि मग तेवढ्यात तान्हाजी मालुसरेने विचार केला, कोंढाणा किल्ल्यावर जायचे, पण जायचं कसं, एवढं उंच शिखर आहे. मग आपल्या पेटारात असणारी जी घोरपड आहे ना, तिला वरती काढलं. तिचं नाव होतं यशवंती. जवाची टाकली जवाची टाकली जवाची टाकली घोरपड वर येत येत चढ. जवाची टाकली घोरपड वर येत येत चढ. केले जिंकाया ते गड वीर तानाजी बापुड केले जिंकाया ते गड वीर तानाजी
आज यावे आमच्या मदतीला गण येईल आमच्या ताब्याला वचन दिलंय आम्ही राजाला सर्व मावळे चढती वरतीला जागे होत स्वाभिमानाला जागे होत स्वाभिमानाला असे करून चढले कोणाला त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदय भांडवलाचा राजा अरे उदय भाण्या कोण अरे तुझा कोण तानाजी मालुसरे हो अरे इथं काय करतोय दिल्लीत चल दिल्लीत आणि मुजरा कर ते तुला सैन्य काय करतील अरे हात एक वेळ मोडेल पण वाकणार नाही धरती आधाराशिवाय झाकत नाही पर्वत वादळाशिवाय झुकत नाही अरे आम्ही शिवरायांचे भक्त आहोत आम्ही त्यांच्याशिवाय कुणासमोर झुकत नाही उदय भाण्याला राग आला उदय भान चौकाळा तानाजी मालुसरेने आवाज दिला हरे 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 युद्धाला सुरुवात झाली उदय भान देवी सांडला उदय भान जाईल का घालाला तानाजीचा हात उडविला इंच जखमा अंगाला इंच जखमा अंगाला रक्ताने वीर ढालेला रक्ताने वीर ढालेला अनाशा रक्ताच्या थरण्यात घाल 80 वर्षाचे शेलार मामा त्या उदय भाण्यावर धावून गेले मामाने मारलं उदानाला मामाने मारलं उदानाला त्याचं खाऊन केलं वाराला त्याचं खाऊन केलं वाराला छातीवर मामा बसलेला टरा फाडलं पोटाला टरा फाडलं पोटाला उभा जिरला उदय भाण्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की थोड्या वेळामध्ये गाण्याचा प्रयत्न केला आहे असो या सेवेमध्ये उपस्थित असणारी सर्वच गुणीजन मंडळी ताई असतील विणेकरी पक्वात वाजवणारे दादा असतील सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही साऊंड सिस्टीम मध्ये दादा असतील सगळेच गायक वृंद आणि आपल्या गावाचे उत्तम प्रकारे